धेनू गायीची कथा. ती गुरांची पहिली आई आहे. ती अद्भुत शक्ती आणि सिद्धी असलेली देवी आहे, जी देवांना आणि ऋषींना गरज पडल्यास दूध देते. पुराणांमध्ये असे म्हटले आहे की आज जगातील सर्व गुरे कामधेनूपासून आहेत. या पवित्र गायीला कधी कधी कामधेनू आणि कधी कधी सुरभी आणि नंदिनी असेही म्हणतात. पुराणांमध्ये वर्णन दक्षाची मुलगी, कश्यपाची पत्नी, कश्यपाची मुलगी इत्यादी विविध प्रकारचे केले आहे. जरी पहिल्या दृष्टिक्षेपात या विधानांमध्ये काही विसंगती दिसू शकते, परंतु तयांच्या प्रकाशात आपण सुरभीच्या वंशावळी आणि जन्माबद्दल स्पष्टपणे सांगू शकतो. वाल्मिकी रामायण अरण्यकांड 14वे सर्ग म्हणतात की मारीचीचा मुलगा आणि ब्रह्मदेवाचा नातू कश्यप यांनी दक्ष प्रजापतीच्या मुलींशी विवाह केला. आदिती, दिती, दनू, कालिका, ताम्रा, क्रोधवाशा, मनु आणि अनाला. त्याच सर्गातील 20 आणि 21व्या श्लोकावरून आपल्याला समजते की सुरभी ही दक्षाची कन्या, क्रोधवासाची कन्या होती, जी कश्यपाने जन्मली होती. त्याच सर्गात आपल्याला आढळते की या सुरभीला रोहिणी आणि गंधर्वी या 2 मुली झाल्या आणि आज आपण पाहत असलेल्या जगातल्या सर्व गायी रोहिणीपासून जन्मल्या आणि गंधर्वीपासून सर्व घोडे जन्माला आले. सुरभीची संतती तिच्या स्वतःच्या वडिलांनी कश्यपानेच जन्माला घातली. फार पूर्वी कश्यपाची पत्नी आदिती हिने महाविष्णूला तिचा गर्भात जन्म दिला आणि एका पायावर उभे राहून कठोर तपश्चर्या केली. त्यावेळी सुरभी कैलासात गेली आणि 10,000 वर्ष ब्रह्मदेवाची पूजा केली. प्रसन्न झालेले देव ब्रह्मदेवाला घेऊन सुरभीकडे आले. ब्रह्मदेव तिला म्हणाले, सुरभी, मी तुला देवी बनवले आहे. तू आता स्वर्ग, पृथ्वी आणि नरक या तिन्ही लोकांपेक्षा वर आहेस. तुझे जग गोलोक प्रसिद्ध होईल. सर्व लोक तुझे आणि तुझ्या संतती असलेल्या गायींची पूजा करतील. ज्या दिवशी ब्रह्मदेवाने तिला आशीर्वाद दिला त्या दिवसापासून सुरभी अद्भुत आध्यात्मिक शक्तींनी युक्त देवी बनली. पुराणांमध्ये अनेक कामधेनूंचे उल्लेख आहेत. वासिष्ठांच्या आश्रमात एक कामधेनू आहे. वरुणाच्या यागामध्ये आपल्याला दुसरी कामधेनू दिसते. फक्त एकच कामधेनू आहे आणि ती प्रत्येक देवाने काही विशिष्ट प्रसंगी आलटून पालटून घेतली होती असे मानण्याचे कोणतेही कारण नाही. कामधेनूच्या कुटुंबात अनेक कामधेनू होते आणि ते वेगवेगळ्या देवांच्या मालकीचे होते असे शक्य आहे. शिवाय असे म्हटले आहे की अनेक कामधेनू कश्यप कुटुंबाव्यतिरिक्त इतर स्रोतांमधून उत्पत्ती करतात. त्यापैकी एक दुधाच्या समुद्रातून आहे. महाभारत आदी पर्व अध्याय 18 मध्ये आपल्याला आढळते की जेव्हा देव आणि असुरांनी दुधाच्या समुद्राचे मंथन केले तेव्हा इतर अनेक मौल्यवान वस्तूंसह कामधेनू माता देखील पृष्ठभागावर आली. भासाभारत उद्योग पर्व अध्याय 102 मध्ये आणखी एका कामधेनूचा उल्लेख आहे. तिथे असे म्हटले आहे की अमृत मिळवणाऱ्या ब्रह्मदेवाने आपल्या लोभाने ते मर्यादेपेक्षा जास्त गिळले आणि जेव्हा त्याने उलटी केली तेव्हा त्यांच्या तोंडातून एक कामधेनू बाहेर पडली. ती कामधेनू रसातल्या नावाच्या जगात राहते असे म्हटले जाते. वरील उतार्यात असेही म्हटले आहे की रसातलमध्ये राहणाऱ्या कामधेनूच्या 4ही बाजूंना आणखी 4 कामधेनू आहेत. त्या पूर्वेला सौरभी, दक्षिणेला हंसिका, पश्चिमेला सुभद्रा आणि उत्तरेला धेनू आहेत. पुढचे कामधेनू म्हणजे श्रीकृष्णांच्या कुशीतून जन्मलेले. एकदा श्रीकृष्ण आणि त्यांची पत्नी राधा एका दुर्गम आणि एकांत ठिकाणी प्रेमाच्या आनंदाने रमले होते. जेव्हा ते थकले तेव्हा त्यांना दूध पिण्याची इच्छा झाली. त्यावेळी श्रीकृष्णांनी आपल्या इच्छाशक्तीने गाय सुरभी आणि वासरू मनोरथ निर्माण केले. त्यांच्या शरीराच्या डाव्या बाजूला श्रीदामाने त्या गायींचे दुधात एका नवीन मातीच्या भांड्यात काढले आणि जेव्हा श्रीकृष्ण ते पीत होते तेव्हा ते भांडे खाली पडले आणि दूध जमिनीवर सांडले. 100 योजने क्षेत्रात पसरलेले ते दूध राधा आणि तिच्या दासींना स्नान करण्यासाठी आणि जलक्रीडा करण्यासाठी क्षीरसागर नावाचे एक सरोवर बनले. सुरभीच्या छिद्रातून असंख्य गायी जन्माला आल्या आणि त्या श्रीकृष्णांनी गोपींना अर्पण केली. अशाच प्रकारे पुराणांमध्ये अनेक कामधेनू दिसतात. म्हणून वेगवेगळ्या आश्रमांमध्ये अनेक कामधेनू होत्या असे घोषित करणाऱ्या विधानांमध्ये कोणतीही विसंगती किंवा विरोधाभास नाही. परंतु ब्रह्मदेवाच्या कृपेने कामधेनूने दैवी शक्ती प्राप्त केल्यामुळे वेगवेगळ्या कामधेनू खरोखरच कश्यपाची कन्या मूळ कामधेनूची भिन्न रूपे आहेत असे मानणे योग्य आहे. सत्यव्रत स्त्रीशंकू हा इक्ष्वाकू वंशातील राजा अरुणाचा मुलगा होता. तो एक क्रूर आणि अनैतिक माणूस होता. एकदा त्याने एका ब्राह्मण मुलीच्या तिच्या लग्नाच्या वेळी तिच्या वधूच्या पोशाखात
पळवून नेले. यावर संतापून त्यांच्या वडिलांनी त्यांना राजवाड्यातून हाकलून लावले. सत्यव्रत शेतात आणि जंगलात निरर्थकपणे भटकत राहिला. त्यानंतर लवकरच देशात दुष्काळ पडला. माणसे आणि प्राणी उपासमारीने मरायला लागले. त्यावेळी विश्वामित्र आपल्या पत्नी आणि मुलांना देशात सोडून जंगलात तपस्या करत होते. जेव्हा त्यांना दिसले की संपूर्ण कुटुंब उपासमारीने मरण्याच्या धोक्यात आहे, तेव्हा त्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांच्या एका मुलाला विकून काही पैसे कमवण्याचा निर्णय घेतला. सत्यव्रताला हे कळले तेव्हा ते विश्वामित्रांना भेटले आणि त्यांनी त्यांचा मुलगा विकण्यापासून परावृत्त केले. त्यांनी जंगलात प्राण्यांची शिकार करून आणि जवळच्या झाडांच्या फांदीवर मांस लटकवून कुटुंबाला दररोज काही मांस पुरवण्याचे वचन दिले. त्यानुसार त्यांनी नियमितपणे झाडाच्या फांदीवर मांस लटकू लागले. एके दिवशी शिकार करून त्याला मांस मिळू शकले नाही. त्या रात्री तो वशिष्ठाच्या आश्रमात गेला आणि कामधेनू चोरली. त्याने गाय मारली आणि तिचे काही मांस खाल्ले. उर्वरित त्याने विश्वामित्राच्या कुटुंबाला दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा वशिष्ठ जागा झाला तेव्हा त्याला त्याची गाय दिसली नाही, पण त्याला त्याच्या अंतर्ज्ञानाने संपूर्ण प्रकरण कळले. रागाच्या भरात त्याने सत्यव्रताला शाप दिला आणि म्हटले की जग त्याला त्रिशंकू असे नाव देईल आणि त्याने 3 घोर पाप केले आहेत: गायींची हत्या, दुसऱ्याच्या पत्नीचे अपहरण आणि त्याच्या वडिलांचा रोष. त्यानंतर वशिष्ठाने कामधेनूला पुन्हा जिवंत केले. एकदा विश्वामित्र राजा असताना शिकार करण्यासाठी जंगलात गेला. जंगलातून भटकंती करत असताना तो योगायोगाने वशिष्ठाच्या आश्रमाजवळ त्याच्या सैन्यासह पोहोचला. वशिष्ठांनी कामधेनूला बोलावले आणि तिला विश्वामित्र आणि त्याच्या सैन्यासाठी अन्न पुरवण्याची आज्ञा दिली. कामधेनूने तिच्या दैवी शक्तीने थोड्या वेळात अन्न तयार केले आणि त्यांना भव्य जेवण दिले. कामधेनूच्या या अद्भुत पराक्रमाने विश्वामित्र खूप प्रसन्न झाले आणि त्याने वशिष्ठांना तिला देण्यास सांगितले. त्याने तिच्या बदल्यात कोट्यवधी गायी देण्याचीही तयारी दर्शविली, परंतु वशिष्ठांनी त्यांची विनंती मान्य करण्यास नकार दिला. मग वशिष्ठांनी तिला जबरदस्तीने पकडून नेण्याचा प्रयत्न केला. लगेचच कामधेनूने एका भयानक विनाशकारी राक्षसाचे रूप धारण केले. तिच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागातून भयंकर योद्धे उदयास आले, जे विश्वामित्राच्या अनुयायांशी भिडले. विश्वामित्राने सोडलेले सर्व बाण वशिष्ठाने आपल्या हाताने पकडले. शेवटी विश्वामित्राने कबूल केले की ब्राह्मणाचे बल क्षत्रियाच्या बलापेक्षा श्रेष्ठ आहे. वशिष्ठ ब्राह्मण होते आणि विश्वामित्र क्षत्रिय होते. विश्वामित्राने लवकरच आपले राज्य कर्तव्य सोडून दिले आणि तपश्चर्या सुरू केली आणि अशा प्रकारे स्वतःला राजर्षी बनवले. कामधेनूची ही कथा आवडल्यास प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये.